पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचत आणि परकीय चलन वाचवण्यासाठी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या निम्मी करण्याची आणि नागरिकांना पेट्रोल डिझेलचा वापर कमी करण्याचं महत्त्वाचं आवाहन केलं। स्वतः पंतप्रधान मोदी आज आपल्या 16 ते 20 गाड्यांच्या ताफ्याऐवजी अवघ्या 2 गाड्यांच्या ताफ्यात दिसले। तर इकडे महाराष्ट्रात मुख्यमंत्री फडणवीसांच्या ताफ्यातही निम्म्यानं कपात झाली। केवळ पंतप्रधान मोदीच नव्हे तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या ताफ्यात देखील निम्म्यानं कपात झाली। आज 4 गाड्यांसह शहा दिल्लीत नजरेस पडले। तर महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी इलेक्ट्रिक कारचा वापर करत ताफ्यातील गाड्याही निम्म्या केल्या। विरोधी पक्षांना सांगायचं आहे की ज्यावेळी वैश्विक संकटाची परिस्थिती असते त्यावेळी जर देशाच्या प्रधानमंत्री महोदयांनी काही उपाययोजना सांगितल्या तर त्या उपाययोजना तुम्हाला करता येत नसतील तर किमान थट्टा मस्करी तरी करू नका। आज जगासमोर संकट आहे, केवळ भारतासमोर नाही आहे। विरोधी पक्षांनी किती थट्टा मस्करी केली तरी देखील वैश्विक संकटात जर आपण देशाच्या पाठीशी उभं राहिलो नाहीत तर हे योग्य होणार नाही। जे काही त्यांनी प्रधानमंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे हे देशहितासाठी सांगितलं। ते नेहमी म्हणतात नेशन फर्स्ट, राष्ट्र पहिलं आणि बाकी सगळं नंतर, आणि म्हणून मी त्यांचं स्वागत करतो। मी स्वतः त्याची अंमलबजावणी आजपासून केलेली आहे। EV कारमधून मी ठाण्याहून मुंबईला आलो। माझ्या ताफ्यामधल्या ज्या अत्यावश्यक ज्या गाड्या आहेत सुरक्षेच्या दृष्टीने किंबहुना आरोग्याच्या दृष्टीने तेवढंच गाड्या ताफ्यामध्ये ठेवून इतर ज्या काही गाड्या कमी करण्याच्या देखील मी सूचना दिलेल्या आहेत। पण मंत्र्यांना आमच्या सूचना मी दिलेल्या आहेत। पंतप्रधान मोदींनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला मुख्यमंत्र्यांनी प्रतिसाद देत प्रशासनाला काय निर्देश जारी केलेत ते निर्देश आपण पाहूया। मुख्यमंत्र्यांचं सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील वाहनं निम्मी करा। बाहेरच्या प्रवासात ताफ्यातील वाहनं निर्धारित संख्येपेक्षा अधिक नसावी। मंत्री अधिकाऱ्यांचे कोणतेही परदेश दौरे करू नयेत। मंत्र्यांनी अत्यावश्यक नसेल तेव्हा शासकीय विमान हेलिकॉप्टरचा वापर टाळावा। मंत्री अधिकाऱ्यांनी मेट्रोसह सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यावं। अधिकाऱ्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठका घ्याव्यात। ऊर्जा बचतीसाठी अनावश्यक होर्डिंग्स आणि फ्लेक्सवरील कारवाई वाढवावी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।